दाखव बरं एकदा काहीतरी प्ले करून आम्हाला. काय येतं का? आठवतं का? नाही ना? तू त्याच्यावर चांगला वाजवतोय असं गाण्यावर. हो मग गाण्यासोबत ती लय येते ना फक्त. त्याच्यात काहीच नाहीये. गाते का तू? तुला कोणतं गाणं येतं का? कोणतेही गाणं हा तर हे तेच तर. तू गाते का? मी तुझ्यासोबत तबला वाजवू शकतो. मग गप काय? मिहीर, तू तबला वाजवायला कधीपासून स्टार्ट केलं? आता तर सुटलंय. मी वाजवायचो लहानपणी. मी स्टार्ट केलं होतं जेव्हा मी 6-7 वर्षाचा होतो आणि ऑलमोस्ट मी 12-13 वर्षाचा असताना लाईक 5 years आय यूज टू प्ले. येस. मला आता कळतंय. 3 परीक्षा पण दिल्या आहेत मी. हे माहिती. हां पण मग ते सुटलं. बट देन आय स्टार्टेड प्लेइंग गिटार. ते सगळ्यांना माहिती आहे. तबलाचं आय डोंट थिंक जास्त लोकांना माहिती आहे की मी तबला वाजवायचो. Has Mihir ever played tabla for you or guitar for you? गिटार येस, तबला नेवर. गिटार तो सिन्स बिफोर वी वर अ थिंग आय यूज टू ट्राय टू. या बघ मी गिटार वाजवतो. आय यूज टू सेंड हर. मी हे वाजवलं आता. सो तिला ऑडिओ रेकॉर्डिंग बिफोर वी वर अ थिंग आय यूज टू सेंड यू. ऑडिओज. या यू फॉरगॉट. I remember you used to put या ऑन Insta posts and YouTube posts येस. of playing guitar. You have played in front of an entire class in drop year. या फॉर यू. Yeah, and nobody knew. Matlab, few people knew, but the teachers and everybody didn't know. And everybody was looking. Everybody knew that you're playing for me. What was your first impression of Mihir in junior college or during your काय म्हणतात त्याला? प्रेप फेज. या कोचिंग? मला वाटायचा की तो फर्स्ट इम्प्रेशन म्हटलंय वाटायचं नाही. ओके की चांगला दिसतोय. हा एवढंच. हो, दॅट वॉज माय फर्स्ट इम्प्रेशन. आणि मग लेटर ऑन आय स्टार्टेड मतलब आय अंडरस्टूड की हा पडाकू आहे, फर्स्ट बेंचवर जाऊन बसतोय. मग टीचर्स ह्याला जास्ती भाव देत आहेत. हा एकदम असं सज्जन नर्ड आहे असं वाटलेलं मला. होतं पण तसं. नॉट फार ऑफ. हां, आय एम नॉट रॉंग अबाउट दॅट. नाही. आणि तुझं काय होतं तिच्याबद्दल? माझं तर आय सॉ हर फॉर द फर्स्ट टाइम आणि मला होतं की भाई आय हॅड फॉलन फॉर हर फर्स्ट टाइम ओनली वन आय सॉ हर. आणि ती मला खूप विचारत असते की तुला असं कसं कळलं पहिल्यांदाच. बट आय डोंट नो. आणि आय ऑलवेज हॅड दिस कॉन्फिडन्स की आय एम गोइंग टू एंड अप विथ हर. Which is very weird. I don't believe in all this, but he But does. see, it happened. He does. या आय न्यू दॅट होणार आहे. Very weird. I don't know why, but he has a very strong gut feeling and intuitions, and they always turn out to be true in some way, for whatever reason. आय डोंट फील दॅट वे अबाउट एव्हरीथिंग. पण काही Very गोष्ट few जर things. पर्टिक्युलर Very few things. असं काहीतरी वियर्ड एखाद्या गोष्टीबद्दल होतं का की त्याची गट फिलिंग होती आणि ते खरंच? हीच इतकी मोठी गोष्ट वियर्डली झाली आहे बिकॉज त्याचा फर्स्ट तो इम्प्रेशन होता की हे तर होणारच आहे. अँड फॉर 2 years शी सेड नो टू मी. Yeah, first time he asked me out, I said no to him. And then 1.5 years we did not speak, even though we were in the same classroom. And Yeah. he was like, sometimes he told me that I used to scroll and see pictures of you with your family, and he used to get that gut feeling that this is going to be my family soon. इट हॅज हॅपन्ड. लाईक आय वॉज लुकिंग. तिचं काही पण आलं तर दिसायचं ना कोण कोण आहे त्याच्यामध्ये. तर तिची बहिणीचं काहीतरी त्यांनी टाकलेलं आहे. आय वॉज लाईक शी इज गोना बी माय सिस्टर. असं मला आय डोंट नो वाय. आय वॉज लाईक 15 years old तेव्हा आणि मला तेव्हा असं वाटलं होतं. सो आय डोंट नो. बट या सम थिंग्स आर लाईक दॅट. ओके नाही.
I don't believe him, but he It's not it about believing, It turns it's- out to be true weirdly. It's when not it about comes to you. believing, it's just how it is. Yeah. No logic here. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर ना आय डोंट सी माझा नेक्स्ट क्वेश्चन जर तो आली काय? डिड यू एव्हर इमॅजिन द गर्ल सिटिंग नेक्स्ट टू यू इन युअर ज्युनियर कॉलेज विल बिकम युअर वाईफ? Yeah, of course I imagined it. नाहीतर कसं होणार? Visualization शिवाय कसं you will get something. Manifestation. That's how it has happened. No, but like I had a surety that something will happen, but still like this was a far shot only na. From the first thought to coming here, it's Yeah, and also मी त्याला छळलेलं. कळलेलं इन द सेन्स कसं? मी त्याला बरीच वर्ष आय यूज टू बी लाईक I had taken it a bit slow yeah. in that this thing. He was the like झालं done deal in the beginning only. But I used to sort of do it on purpose also sometimes to check. trouble you. Yeah. टिकतो का? छळल्यानंतर टिकतो टिकतो का? का? That was fun. Tactics. I miss it. I'm gonna do it again. झालं आता अगेन बिगेन काही नाही. I'll do it again in some other way, but I will do it. Question. आय नो की सडनली नाही झालं. इट डिड हॅपन स्लोली ओव्हर द टाइम. सो वॉज देअर एनी स्पेसिफिक मोमेंट वेअर यू रिअलाइज की बाबा ह्याला खूप चढलं आहे, आता याला हो हो म्हणावं की काय असं ओव्हरऑल? खूप छळलंय तर असं मला वाटलं नाही. आय कॅन गो ऑन अगेन बट नाही 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 बट शी इज व्हेरी रिझनेबल. लाईक ती असं आय डोंट थिंक ती असं मुद्दाम करायचं वगैरे असं की I had my valid तसं नाही. Yeah. reasons. Why will I let my guard down with any random person? Yeah. I did it according And to my pace. once she, from her side, she started getting involved, then it was so fast. Like we moved ahead so fast in our relation. Like एकदम एका महिन्यात only we were so close to each other that we were like that way, yes. की आता we couldn't imagine being away also after a month. So एकदम early days मध्येच कळलं होतं की हे this is different. Yeah, down the line, मतलब, I knew it, कि it is going to happen, but I didn't let him know. काय I got to know. You knew, but I never told you anything. कि this is how it's going to be. Yeah. I first did हीरे की परख type thing. हिरा बोलते मला. Was there any particular moment when you realize, okay, this is not just a junior college friendship, किंवा like this is not a friendship anymore? तुला कधी वाटलं असं? I thought once he had asked me out, few months later, I used to feel कि maybe there is something, but that time we were very focused on cracking that exam, so I used to ignore it, and I used to see कि we'll get back to this whenever we have time in life, and that whenever it is a priority. So, but I knew down the line somewhere I knew, because I used to have Sagittarius screenshots, which I later on realized why I had these things. Back of my mind, I used to keep thinking कि काहीतरी आहे, which was very weird. Everything's very weird. Yeah, those 2 years were weird. या म्हणजे आपण इतकं जवळ असून पण बेअरली बोलायचो. हो, 2 benches apart, but we used to not speak. या आणि आमच्या आजूबाजूला पण तेव्हाच्या लोकांना पण काहीच आयडिया नव्हती दॅट लाईक Very few people. 1-2 लोकांना सोडून 1-2 दॅट लोकांना. आय लाईक्ड हर और दॅट शी हॅड सेड नो टू मी. खूप कमी लोकांना माहित होतं. सो नंतर आता जे सगळं सुरू आहे दॅट इज स्टील लाईक अ सरप्राईज ओनली टू अ लॉट ऑफ पीपल की भाई तेव्हा तर 2 वर्ष काहीच नव्हतं. आणि Drop मध्ये it was a surprise to a lot of people. या ज्यामध्ये Everybody thought that ते आत्ता सुरू झालंय झामध्ये, but nobody knew की ते आधीपासून आहे.
Did your friend noticed the chemistry एकदम initial phase मध्ये? Like, is there anyone who knew that this is gonna be a thing? Yeah, there was a friend na. She had told me. The one who was troubling you, Diksha. You Diksha. Cupid. Yeah, the yeah. Cupid. So she had told me earlier, uh, before he asked me out, I think he likes you. But who had told her? I don't know. She senses things maybe. Yeah. She understands the way Because people मी act तिला also. कधी म्हटलं नाही आणि मी I don't think. You never told anybody. No, I told Umaid. So maybe Umair told her. Maybe. But Never still, know. We'll know. She'll come to the wedding. You have to ask her this. What small things do you both do to impress each other as per you? म्हणजे तुला असं काय वाटतं, तुला इम्प्रेस करण्यासाठी काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मिहीर करतो आणि मे बी तो छोट्या छोट्या गोष्टी करतो आणि तू त्याने इम्प्रेस होते, असं काही आहे? काय कशाने इम्प्रेस होते तू? कशाने होतं? तू सांग, तुला विचारलंय. व्हॉट डू आय डू दॅट इम्प्रेसेस यू? नथिंग इम्प्रेसेस यू? No. When basically, in one sentence, when he takes charge of things, like be it cooking, be it any decision, or be it small things, whenever he takes charge of few things, that impresses Stress-free. me. No, that impresses me. I like it. What about you? आय लाईक इट वेन शी टेक्स केअर ऑफ मी. आणि ते खूप एव्हिडेंटली कळतं मला की आता ही केअर टेकिंग मोडमध्ये गेलेली आहे आणि आय लव्ह इट. देन आय फील एकदम कम्फर्टेबल, ॲट होम, ॲट पीस अशी फिलिंग येते. सो दॅट इज लाईक दॅट माइट बी थ्रू मेनी थिंग्स दॅट शी डज, बट वेन एव्हर शी इज ट्राईंग टू लुक आफ्टर मी, मला ते खूप छान वाटतं. How do you feel when you think about the early days, like when you talked about it, when after 2 years she addressed about like she also feels the same, or काही म्हणजे ज्यावेळेस तुला अंदाज आला की बाबा हा दिस इज अ थिंग ना, की बाबा वी आर डेटिंग. एक मिनिट. सुखोय सुखोय नाही आहे, साधीच आहे. दिसत नाही रे दिसली ना, मला, कुठे दिसत? गेली इकडून गेली. मी बघ अहमदाबादला जाताना घराचा फोटो पण पाठवला होता. अच्छा, there was a plane. या I thought it was a fighter jet. नो इट वॉज अ प्लेन. फायटर जेट युजली आपल्याला इकडे ऐकू येतात असे वर असतात आणि वर असतात. येस. हा. काय होतं क्वेश्चन? मी Question. विसरून गेलो, सॉरी. ऑप्शन्स. ऑप्शन्स MCQ. जेव्हा ती 2 वर्षांनंतर जेव्हा यू स्टार्टेड टॉकिंग, शी ॲड्रेस्ड इट की हा बाबा देर इज अ थिंग. सो ते लक्षात आहे का तुला, कधी बोललं होतं किंवा काय? हो, आय स्टिल रिमेंबर लाईक वी आफ्टर आवर एक्झाम वी यूज टू टॉक थोडा बिफोर द एक्झाम ऑल्सो. अँड एक्झाम संपल्यापासून एकही असा दिवस नव्हता जेव्हा आम्ही स्पीक, हा. चॅट, असं एकही दिवस केला नाही. दिवस काय असं Minute गेला नाही, तास I पण, येस, की आपण टेक्स्ट नाही करत आहेत किंवा बोलत नाहीत. सो तेव्हा मला कळलं होतं की आता लाईक थोडं हे बिल्डअप होणार आहे, बट एक पॉईंट येणार आहे वेर आय हॅव टू अगेन आस्क हर की काय होतं हे, वेर इज दिस गोइंग टू. सो वी वेंट ऑन अ डेट वेर आय डेंट स्पीक बिकॉज Because he was so awkward. So I had to Plain. keep. एवढे कुठले फ्लाईट चाललेत? पाहिजे असतात तेव्हा मिळत नाही. काय का क्या ती पाहिजे असं तेव्हा मिळत नाहीत म्हणजे काय. बघ ना, पुणे देहरादून कुठे आहे? हा, मग आपण हां. सो वी वेंट ऑन अ फर्स्ट डेट आणि तेव्हा ती काहीच बोलली नाही. मी काही बोललो नाही, ती सगळं बोलत होती. बट इट वॉज फन स्टील. लाईक मी थोडं बोलत होतो. इट वॉज I नॉट had to लाईक keep the conversation Yeah. going because
You were very, I don't know, scared. Yeah. You remember the place? Yeah. Starbucks, Ketika Koregaon Starbucks. Park. Exact table also I remember. Don't tell me असा वर एकदम आत वर सीडीतनं सीडीतनं गेल्यावर मागे कॉर्नर कॉर्नर नाही सीडीतनं सीडीतनं वर गेलं की जायचं. जस्ट राईट घेतलं की दॅट फर्स्ट टेबल तो तिथे सीडीच्या बाजूला. तिथे जो एक टिश्यूज वगैरे ठेवण्यासाठी एक त्याच्या मागे हा टेबल फॉर 2 बस शांतपणे बसलो होतो आम्ही 1-2 तास. हाच विचार होता की कुठे बसता येईल म्हणून स्टारबक्स. what moment made you think I never want to lose this person? The exact moment I thought, Or eventually कधी काय फेज मध्ये काय very quickly after we started dating, I had felt that ki I don't at all want to lose this person. In a month's time or something, I had felt that. But again, I didn't tell him that. I told him that later on. But I had felt that early on. I told you that. Now. नाव तेव्हा पण मला कळलेलं की यू आर ऑल्सो ॲज डीप इन इट ॲज आय एम. असं मिसमॅच It नाही was so वाटायचं मला. natural. There was no pinpointing. There's nothing natural about. There's everything natural about this. Even with the wedding, the talks and everything was so natural. या म्हणजे Nothing very की आत्ता हे झालं मग आत्ता आपण हे करतोय काहीच जसं होतंय तसं फ्लो. चाललंय. हा. What is the most unforgettable romantic moment you shared early phase? मोस्ट ऐकलं मेमोरेबल Most रोमॅन्टिक मोमेंट. मोस्ट or नव्हताच काही असं असं एक पिन पॉइंट कसं करायचं मोस्ट म्हणून. But still, जे तुला अजून पण आठवतं की बाबा हा ठीक आहे, छान करे. कधी असा विचारच केला नाही ब्रो. मोस्ट रोमॅन्टिक म्हणजे एव्हरीथिंग इज रोमॅन्टिक. आय डोंट नो. इवन डुईंग नथिंग अँड वॉचिंग रील्स इज Yeah. Sometimes at the end of the day, या सोबत बसून रील्स बघणं But पण that's- रोमॅन्टिक वाटतं. if I have to still pinpoint the first thing, I think it would be the first hug. या I still remember where it was, the date, and Okay, just describe ki how was it? Was it a very awkward no, it was not awkward, but it was a bit. We couldn't even give into it completely felt because it was on so the road. good, It was on the yeah. main road. describe कधीच होतं कधी This was 11th of June, Yeah. 2017. 2017. He had come to my house for a cricket match, and recently I got to know that my nani was also there, at the house. So she told me recently की तेव्हा मी मिहिरला बघितलेलं आणि मला असं वाटलेलं यार हा ख्यातीसाठी चांगला असणार आहे. आत्ता सांगते ती बाई मला 8 वर्षांनंतर. सो तेव्हा while going back home, I think I had to drop you somewhere. या सो मी माझी बाईक घेऊन त्याला कुठेतरी ड्रॉप करायला गेलेले अँड दॅट इज वेन द फर्स्ट हग हॅपन अँड इट वॉज सो अनसेड काहीच नाही अँड इट वॉज प्रॉबेबली जस्ट 10 days after we started officially dating. या And that was the first proper हग. even first romantic moment. any sort of Yeah. physical touch was that first in 10 days. म्हणजे जसं असं डिस्क्राईब करतात ना की असं एकदम शॉक लागल्यासारखं फिलिंग And it was येते. very brief. It was for few seconds only. It felt But, yeah, I still remember that yeah. very clearly. So let's move from those romantic things to some weird things now. बाबांना नका दाखव. I have seen एकदम ब्रेन रॉट काइंड ऑफ रील्स ज्यावरती ख्यातीचा लाईक अरे ती काही पण लाईक करते. तिचा अल्गो बघायला पाहिजे. खतरनाक असतो. स्टीफन हॉकिंगची
People might be judging me. काय नाही, सगळे तेच बघत असतात. ब्रो मला ती रील सजेस्ट होतीये याचा अर्थ मी पण ते हा. पण मी बिझनेस लाईक करणार आहे, गेले खड्ड्यात सगळेजण. माझ्या सगळ्या कलिगना पण बघू दे, मला काय मग काय? घेणं देणं नाहीये. भारी. So, do you remember की बाबा हिने स्पेसिफिकली तुला छळण्यासाठी काहीतरी केलं आणि तुला रिअलाइज झालं की ही छळण्यासाठी करतीये? एनी प्रँक एनिथिंग असं कधी कधी असं असतं की आपण चिडलेलो नसतं तरी समोरच्याला दाखवतो मी चिडली आहे असं किंवा चिडलोय. ते डे टू डे मध्ये पण कधी कधी 5 minutes शील डू, बट देन शी रिअलाइजेस दॅट आय एम टेकिंग व्हेरी सिरियसली. देन शील बी लाईक अरे मी टाइमपास करते, तू कशाला. देन शी स्टॉप्स. सो असं काही कधी खूप पुढे नाही केलंय तू. 5-10 मिनिटं. The normal anger also lasts 5-10 minutes only. या त्याच्याहून जास्त नाही, काहीच Yeah. नाही. राग नाही, टाइमपास, चिडचिड नाही, काही नाही. Doesn't last only for too long at all. Yeah. Like, you know, one day we have not spoken, or No. I have slept angry. It's I not don't let you possible sleep only. angry. It's not possible only. बट इवन आय डोंट लेट दॅट हॅपन ओनली. मला झोपच लागू शकत नाही इफ आय नो दॅट शी इज पिस्ड और शी इज I अँग्री. hate unresolved problems. जे पण आहे सॉर्ट इट आउट. 2 वाजू दे, 4 वाजू दे, बट देन आफ्टर दॅट खुश होऊन झोपा. ओके. Okay. Who brings medical knowledge into normal life conversation? I think we both do. या जेव्हा काही पण अप्रोप्रिएट गोष्ट आली तर बोथ ऑफ अस आर लाईक की तुला माहिती का असं असतं, तुला माहिती का असं असतं. But he's a bigger nerd. हा, इन लाईक जनरल लाईफ थिंग्स येस. Yeah, he loves to read and random GK and Yeah. everything. He liked that. I'm not so much of a nerd. म्हणजे I didn't even study in my school days. मी असेच जायचे तोंडवर करून स्कूलला. अभ्यास मी फक्त नीटसाठी केलाय. Do you think कि like you chose a career जे खूप टफ आहे? Okay. या ब्रो. इवन जोपर्यंत नॉर्मल माणूस सेटल होतो तोपर्यंत यू स्टील स्टडी देन यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग. लाईक इट्स असं नाही की काम झालं आणि यू स्टार्ट वर्किंग. यू कीप ऑन इव्हॉल्विंग, कीप ऑन डुईंग सो मेनी थिंग्स ॲट अ टाइम अँड देन while doing those things from very initial moment you did handled this relationship wala phase आणि यू हँडल्ड सो मच ऑफ काय म्हणतात त्याला अभ्यास, एक्झाम, सो मच ऑफ स्ट्रेस. मे बी आत्ता तिची पी जी आहे, तुझी पी जी, लग्न, ह्या सगळ्या गोष्टी. तो डू यू थिंक ह्या सगळ्या गोष्टीने तुमचं रिलेशनशिप किंवा तुमचा बॉन्ड शेप झाला असा पर्सनली काही? No, situations have an impact, but we have come out of every situation. And in any situation, having her has been the strongest thing. Like she has been the pillar. So मी असा विचार नाही केलाय कधी की this is causing a problem in that. म्हणजे आता अभ्यास करताना पण की बाबा आय एम इन अ रिलेशनशिप दॅट्स वाय इट्स डिफिकल्ट टू स्टडी. असं कधीच It's sort of a distraction. or No, something. never. Like rather I used to draw so much from it की like that has supported me throughout. मी तर तिला कितीदा म्हणतो हे नसलं असतं तर आय डोंट थिंक आय वुड हॅव बीन एबल टू डू सो मेनी थिंग्स जे मी केल्यात आत्तापर्यंत. पॉसिबल नाही वाटत मला. तिची स्टेबिलिटी एक येते. सो आय हॅव नेवर इवन थॉट दॅट दिस कॅन बी यु नो अ नेगेटिव्ह थिंग और लाईक अ डिस्ट्रॅक्शन. सो लाईक आय डोंट थिंक. म्हणजे आता इट्स लाईक एनी अदर रिलेशन. लाईक हाऊ ऑफकोर्स इट्स नॉट लाईक एनी अदर रिलेशन बट लाईक आता तुम्ही असं म्हणाल का की तुम्ही अभ्यास करताय आणि तुमची आई आहे घरी किंवा तुमचा भाऊ आहे घरी वॉट एव्हर.
So ते how can it be a distraction distraction? होतं. It's your relation, like it's just your life. So it's like that की असं विचार करण्यात काही अर्थ नाहीये की भाई कसं तुम्ही करताय काय करताय. It's And whatever life. long Yeah. distance also, we managed it. Some Yeah. way or the other, we used to figure out how So to many do people it. used to say कि आता तुटेल. हाँ, people have said that ये क्या ये थोड़े दिन की बात है, निकल जाएगा, Yeah. टूट जाएगा. People But have we said were that. like Don't कि post much on Instagram, as it is you'll break up. yeah. People Things we used to would say have such said. things when we were younger. But then after a few years they realized कि हे नाही तुटणार आहे. Who was more stressed during this whole wedding planning? Of course. Obvious है ते universalच है. Show me one groom who is stressed in wedding preparation. Unless उसके बैंक अकाउंट से भी निकल रहे हैं बहुत पैसे. मी चिलच आहे. I'm just with her everywhere. Yeah, he comes with me everywhere, even to Lakshmi Road for 4 hours. I've memorized Lakshmi Road. Now he knows. Yesterday I went there एकटा. I knew मला मॅप पण उघडावं नाही लागलं कोणतं दुकान कुठे आहे. स्वतः सगळं घेऊन पिकअप करून सगळं करून आलो. Good boy. आता माझे ब्लाउज पीस घ्यायला. No chance. What are you most excited about the wedding च्या बाबतीत? Excited about any particular function, any particular moment? I'm excited about all of it. Like इतक्या वर्षांपासून it has been boiling to that one event moment आणि एकदाच होणार आहे आयुष्यात ते. So ते 4 दिवस I'm just gonna like enjoy it. I don't know म्हणजे कसं मी सांगू. खूप खुश असणार आहे मी 4 दिवस. Every second I'm gonna be happy. काही झालं तरी. Do you feel happy कि ऐसा like wherever you are doing your feras or exchanging varmalas and you'll see Mihir smiling असं खूप uncontrolled way मध्ये. Huh? Even she is going to. Huh? I'll be the happiest. I don't even. I think both of us will be smiling. मतलब teeth wide smile असणार आहे माझी अशी मोठी. आणि I think एक पॉइंट असा फनचा बघायला गेलं तर probably Dude, it's everything going is to be gonna the be fun. अंतरपाठ वाला गोष्ट का. काय ते मध्ये असतं ते. हा. Everything's gonna be fun. That will also be fun. एक गोष्ट नाही पिन पॉइंट करता नाही येत. करू शकत नाही. Do you think any one of you will cry? Both of us will cry. I am scared of that. Because I'm I not don't like to scared. cry. And I don't know like to I'm cry in going to public. cry. 100%. No chance. Reception मध्ये maybe not because reception is gonna be Very formal. yeah. So, but लग्नामध्ये तर I don't have a doubt. मी तर नक्कीच. मी स्वतःला डिहायड्रेट करून येईन. की ते डिहायड्रेट केलं तर बरोबर येतं जेव्हा यायचं तेव्हा. नाही, आय डोंट वॉन्ट टू यार. वॉन्टची गोष्टच नाही. That's the problem. I don't like to, and I might not be able to cry because if I cry, No, but I feel मी ते that- घळा होतो आणि ते ugly cry निघतो. So I don't want to. No, but I feel that it's like any other emotion. If you're happy, if you're feeling like आपोआप येते तर मग काय त्याच्यामध्ये there's nothing wrong in it. ते ग्लिसरीन वाला असं क्राय नाही होत ना. तर ठीक आहे ना कोण म्हणताय असं क्राय होत. लाल झाले डोळे असं शेंबूड नाकात. That's I'm scared of that. नाही पण होणार आहे नक्की होणार आहे. Tell me more about Khyati, your childhood. की तू घरी कोणाला जास्त अटॅच होती अशी खूप जास्त? खूप जास्त मी माझ्या आजीला, माझ्या आईची आई. She lives with you? Yeah, she was with me throughout. Now मतलब she lives just one building apart. But Jia. throughout my upbringing, everything she has done mostly.
So I'm attached to her. While planning everything, Huh. have you realized कि बाबा now you'll be shifting to new place किंवा now there are few things which are not gonna be very regular places you'll be. I have thought of that, but for me, since the age of 18, I have lived out. I have been traveling here and there. मतलब एक एवढूशी बॅग घ्यायची अँड देन कॉलेजवरनं मग लातूरवरनं पुणेवरनं लातूर हे सगळं केलंय मी फॉर 8 years and now again I am not living at home. I'm living again in the hospital. Plus I have stayed here for so long with him, with his family. I've stayed with them in Uti. So it's very comfortable. I in fact feel that I have two homes. I literally feel I have two homes. I'll probably have to stay here more, but it feels comfortable already. What kind of bond you share with his family overall in general? It's very comfortable. I have a very natural bond with them everything is like because they have known me since I was 16. They have known me in the sense they knew की ही आहे, एक मुलगी आहे, त्याची मैत्रीण एक असते आकाशमध्ये. And soon in 3 years time they knew कि we are dating. I We've told them always way met. early. Yeah, he told them after 1 year only. Yeah. So we have met since then. And he has told me everything about his family. So it's like I know everybody. I've met his extended family, his cousins so many times. So it doesn't feel new. It feels very natural now at this moment. There is a moment which I remember असं खूप ठळकपणे तुझी फॅमिली जस्ट आली होती आणि त्यांना यायला थोडा उशीर झाला होता आणि मिहिर रॅन टुवर्ड युअर ग्रँडमदर आणि इवन शी वॉज टॉकिंग विथ हिम असं खूप जास्त सो त्याचा तुझ्या घरच्यांबरोबर कसा बॉन्ड आहे तो कसा त्यांच्यासोबत ओव्हरऑल ॲडजस्ट करतो बोलतो वागतो हा इतका सोशल बटरफ्लाय आहे सिरियसली. ही कॅन टॉक टू एनीबडी, ही कॅन टॉक टू एव्हरीबडी. सो तो माझ्या फॅमिलीबरोबर खूप इझिली जेल होतो. माझ्या आत्यांबरोबर पण इझिली जेल होतो. म्हणजे वाईब आहेत सगळे. हां, इवन द लाईक एक्सटेंडेड फॅमिली ही गेट्स टॉकिंग विथ देम व्हेरी इझिली. अँड he's met my grandmom the most. Yeah. My Jia. father, he was introduced later. And माझा फोन असतो. माझं देतं. काम असू शकतं. काम असू शकतं. तुमचा पण आणतो तू बोल. थांबतो मी. तू सांगू शकतो. So he has met my nani the most. And even my nana for that matter. He used to come home. आम्ही चौघं चिल करायचो. कॅज्युअलिटी आणि 3 रेड इमर्जन्सी. पटकन हल. अरे तो गेला, मी उचलला तेव्हा गेला अबे होता. हल, मला निधीला फोन करू दे. रिलॅक्स Are ख्याती. you crazy? अरे बाबा आता आणायला तर इतका वेळ लागेल ना मला. डॉक्टर तू ऑन कॉल आहे आज? नाही आहे, मला त्यांना सांगायचं ऑन पेपर मी आहे. अच्छा अच्छा. हालत पण नाही, पळत पण नाही. अरे फोन कटला होता, आता 3 सेकंडनी काय फरक पडणार आहे? कटल्यानंतर ना पळत येऊन फायदा काय? मग काय. अरे हॅव टू कॉल बॅक. तर यू कॉल नाव. रिलॅक्स. यू मॅड. निधि कैजुअलिटी से कॉल आ रहा है, देख लेना यार. मैंने मिस कर दिया वो कॉल. वापस फोन करती तो बिजी आ रहा है. हाँ. मी जाईपर्यंत कटला होता तो. हाँ बोल. अरे हो, मी त्यांनाच करते. बाय बाय. हॅलो. फोन केलेला आत्ता. हो बोला ना. हो निधी ऑन कॉल आहे. मी तिला हे केलेलं आहे.
हो सांगितलंय तिला मी. नाही नाही निधीला केला मी, सांगते तिला. हां हां. नेझल ब्लीड त्याची हिस्ट्री असेल ना एक पकडून घाल. निधि कोई नेजल ब्लीड का कॉल है, वो मैंने उसको पूछा नहीं, उसको फ़ोन करके एक बार पूछ ली क्या एक्टिव है क्या. वो मैं ही थी और पहले केतन को फ़ोन किया उन्होंने, फिर मैं बात करी थी. अभी कर ले उनको एक बार कॉल. हाँ इंटर्न नहीं था, कैजुअलिटी से ही फ़ोन आया था मुझे.